तर हे गाईस, तर आज आहे होली. तर होली पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता आपला हा जो आता इथे काम चालू आहे. आता आपल्याला पताके पण लावायचे आहेत आणि आता जस्ट आपला जो गड्डा खोदायचा काम आहे तो सुरू झालेला आहे. आपण लाकडं बघू शकता, खूप सारे लाकडं जे आणलेले आहेत. तरी आज आपण रात्री आज पेटवणार आज 2 मार्च. तर पोरं आता जमतील सर्व आणि काम जे आहे आपलं ते चालू झालेलं आहे. तर बघू शकता तुम्हाला पुढे पुढे मी दाखवतो. तर काय बघू शकता आता एवढा जो गड्डा आहे तो खोदला आहे. या गड्डा एवढंसं पडला आणि माती बघा केवढी आहे. तर ही ते तार जे आहे ती बांधले त्या पोलपर्यंत बघा, तिथपर्यंत आपले जे आहे ते पताके जे आहेत ते जाणार आहेत. रात्रभर जागून त्या पताके बनवले आणि पताक्याचा गुत्तडा बघा कसा झाला आहे याला. आता जस्ट एक गुत्तडा सोडला एवढा मोठा, एवढा मोठा एक गुत्तडा सोडला. आता परत सोडा. हे रात्रभर असा गुत्तडा झाला, ते चिपकला गमनी शकता काहीच. आता एवढा जा आपला तो काम चालू झाला एवढा जसं झाला आहे तो काम तिथे चालू आहे. होऊ शकता गड्डा तर झाला आहे हो पूर्ण खोदून. तर बघू बघा कुठं चढला आहे. हां, पताके बांधायला जायला इथे जागा नाही पतंग बांधायला, तिथं चढायला लावला त्यांनी. मच्छर कुशल आहे. काय करणार आमचा हर्षू भाई आहे तो, यावर ताकद नाही त्याच्यामध्ये. लाईन खराब नाही झाली पाहिजे ना, लाईन खराब झाली नाही पाहिजे. कुठं चढला आता काय खिडकीला पाहिजे पण पताके लागलेच पाहिजे. ह्यो एक इथं चढलाय आणि तो बघा कुठे चढलाय. तर गाईच आता आपला जो लाकूड आहे तो उभा करायला घेतलाय. पोरं नवीन आहेत, समजून घ्या जरा. हळदी टाकलेली आहे. तर नारळ पण बघू शकतो. पैसा भी डाल दिया. नारियल अक्का डालते, झाड़ आ गया. फोड़ते ना नारियल, फोड़ना फिर. कितना डाला रे? 11 रुपया पक्का गया. हाँ, गिन के लाया था. ले लो ना, ठीक है. 10 इसका भी डाल डाल. या दुसऱ्या दिवशी गड्डा खोदायला इथे. नहीं रे भाऊ, याच वर्षी कशाला दिवस वाढवतो तू. चले तो निकल नारियल साइड में. गाय बघू शकता तुम्ही आता बांबू उचलून ठेवलेला आहे. ए किधर लेके भाग रहा नारियल. 2 नारळ घेऊन गेला तो बघा. काय उभा तर झालेला आहे पण आता कसा टाईट करायचा असतो म्हणून तो काम चालू आहे. तर विटा फोडून टाकल्यात त्याच्यामध्ये. हा जागा पताक्याचं काम झालं आहे आका. तेवढाच पतंग केला तेवढा. बघू शकता एवढा काम जे आहे तो झालेलं आहे. अजून लावत आहे, अजून लावायची झाडं. एवढं लावले लाकडं अजून लावायचे. गाईज बघू शकता एवढा आपला असा आता केला आहे. हे पेंड्या बघू शकता आता इथं सुद्धा पेंड्या आणल्या. अजून हे अजून खूप लाकडं आहे जे अजून टाकायचे आहेत. पटाक्याचा मस्त दिसत आहे आपल्याला बघू शकता. उद्या बघू आज जळल्यावर ते पटाके राहणार नाही. एवढं झालं आहे. तर गाईज होळी अख्खी झालेली आहे तरी पण एवढं लाकूड राहिलं तर असे बाहेरून टाकायला लागत आहे. हे पेंडा पण बाकी आहे खूप. इकडे पण लाकड आहे. हे खूप आणलं बघू. चला पेंडा लावून घेतो. गौरी लावून झालेले तर लावायला घेतले पूर्ण. तर गाईज बघू शकता तुम्ही अख्खा जो आहे तो रेडी झालेला आहे. बघू शकता पूर्ण आता तो ऑरेंजवाले जे पताके आहेत त्याच्यावर आपण ते टाकलेले आहेत. नक्की होली जे आहे सध्या आता फक्त साफसफाई चालू आहे आणि त्यानंतर आपलं जे हे फुल येणार आहेत आणि रांगोली येणार आहे. बघू शकता काय जेवढे जे फुल तोडून झालेले आहेत आणि तिथे पण तेवढे झालेले आहेत. ही आपली होळी बघू शकता एवढा पट्टा आहे. आपण पूर्ण स्वच्छ झाडू केलं आहे. हे शाळेमध्ये होळी खेळून आलाय.
हीच असते शाळेतली मजा. हे शाळेतली मजा आहे. शाळेतली मजा ही असते ही. बघू शकता तुम्ही फुलांचं जे असं डेकोरेशन केलेलं आहे. होळीचा सांगायला आलोय 10 वाजता पेटणार आणि हो बघा आतमध्ये गाणे चालू आहेत ना. पुरा काला बनवून टाकले काय कालू काय या कालू दिसत पण नाही. का नाही अरे भाई काय जाऊ. चला जाऊ द्या. चला चला हो भाई मला एक नंबर आवडला. मला आवडला का त्याच्या ना मी खावरते करेल. हे काय आहे कोणता मेडल कुठे जिंकले कोणता आहे. राम लक्ष्मणाने लावली होली सीता येऊन पाणी चिपडून गेली. काय डाकुला हुलाला मिळाला काय वेद इकडे बघ एकदा. कवटा महाकालचा पोरगा
गाईस आजचा जो ब्लॉग आहे तो आपण आज इथेच एंड करूया.